हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा शेळके तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही चाललो आहोत देवाच्या दर्शनासाठी। कारण आमच्या देवाचं जे मंदिर बांधलं गेलं, कळस उभारला गेला, तर त्यावेळेला त्या कार्यक्रमाला मी नव्हती, कारण गेल्या वर्षी ते झालं आणि गेल्या वर्षी माझ्या काकांच्या मुलाचं लग्न असल्यामुळे मी ते येऊ शकले नव्हती। आणि जेव्हा कधी मी गावी येते तर देवीची ओटी आणि देवाच्या पाया पडणं असं कधीच माझं चुकत नाही, म्हणून आम्ही चाललो आहोत। आता संध्याकाळला दुपारपासून वाट बघत होती की गाडी येईल आणि आम्ही जाऊ, आणि दुपारी एवढी गरमी होती की मग आम्हाला संध्याकाळचीच गाडी मिळाली। इथे थोडासा गाड्यांचा प्रॉब्लेम आहे, कुठे जायचं म्हणाल ना तर थोडा गाड्यांचा प्रॉब्लेम येतो। सो मागे देवाचं मंदिर आहे, म्हणजे देवीचं मंदिर आहे, आणि पवनचक्की सातारा साईडला किंवा आमच्या साईडला जे आहे पवनचक्क्या बघायला फार म्हणजे वेगळं काहीतरी आहे। जसं इथे माझं लग्न झालेलं आहे तर इथे काहीतरी वेगळी बघायला सृष्टी आहे। कोकणामध्ये असं वेगळं आहे, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असं स्वतंत्र अशी म्हणजे काय म्हणतात ब्युटी आहे। असं आपण कंपॅरिझन करू शकत नाही की माझं कोकणातच खूप छान दिसतं किंवा इकडेच खूप छान दिसतं। प्रत्येकाचं स्वतंत्र अशी ब्युटी आहे, सौंदर्य आहे, हे त्याचं असतं आणि ते फार सुंदर आहे। तर फायनली आमच्या देवीचं वगैरे दर्शन झालं, ओटी वगैरे भरली आणि आजूबाजूचा जो परिसर होता खूप सुंदर वातावरण होतं। एकदम असं क्लायमेट ना थंड वातावरण असतं। इकडे जरासुद्धा असे पंखे वगैरे लावायची गरज नव्हती, पण ह्या वेळेला ना दुपारची एवढी गरमी वाढली होती, एवढी गरमी ना की असं वाटत होतं की मुंबई आणि गाव हा एकच झाल्यासारखं वाटत होता। त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी देवाच्या दर्शनासाठी पाया पडायला बाहेर पडलो होतो। आणि जो मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे तर एका लेडीने तो पूर्णपणे परचेस केलेला आहे, जो की तिला आवडला। इकडचं क्लायमेट खूप भारी वाटलं मला, पण इकडचं वातावरण एवढं आवडतं ना की म्हणजे खूप प्रचंड वातावरण, हे वातावरण असं माझ्या मम्मीच्या इथे नाही आहे। आणि पवनचक्क्या फिरतायत, खूप असं निर्मळ एकदम गारटा असतो ना तसं येतं। हा पूर्ण परिसर आता ते पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणार आहे, कारण इथे खूप सारे आता कन्स्ट्रक्शन्स वगैरे बनले जाणार आहे। तसं त्यांचं मेजर किंवा प्लॅन हे आता माझे सासरे ते सांगतात नंदेला की असं आपण म्हणजे असं प्लॅनिंग करणार आहेत। सो आम्ही आजूबाजूचा परिसर छान फिरत होतो। मी सहसा इथे वाटतं 2दा की 3दा चालली होती लग्नाच्या टायमाला ओटी भरायला, नंतर दुसऱ्यांदा आणि हे तिसऱ्यांदा। सो खूप साऱ्या लग्नाच्या विधी वगैरे झाल्या, मला बरंच काही शूट करायला मिळालं नाही, पण तरी पण मी दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये वगैरे घेतलंय। तो आता मी चाललेली आहे हळद उतरवणीसाठी। तर आता आम्ही जाऊ, आता घरामध्ये कोणी नाही वाटत। हां बाळा, हां हॅलो बोल। हां आता आम्ही घर बंद करून चाललोय हळदीच्या जेवणासाठी उतरण्यासाठी। हां बा नो तिथे नाही जायचं, लग्न काल होतं आणि आज हळद उतरवणी असते, त्याच्यासाठी जेवण असतं नॉनव्हेजचं। घरातले सगळे गेलेले आहेत, आम्ही चालू होतो आयश होता म्हणून। तर आणि उद्या आम्हाला निघायचं आहे मामाच्या घरी। तर बऱ्यापैकी जेवढं मला आता घरातलं लग्न असल्यामुळे जास्त काही शूट करायला मिळालं नाही, जेवढं जमलं तेवढं मी त्याच्या मोबाईलमधून दाखवणार आहे। कारण सगळीजणं रिलेटिव्स असतात, स्वतःच्या घरातलं लग्न, त्याच्यामुळे तेवढं कॅमेरा घेऊन पुढे शूट करणं नाही। आणि माझ्या हाताची मेहंदी बघा, ही मी काढलेली मेहंदी, काढलेली आहे, फार रंगली, खूप रंगली आहे। आणि ही मेहंदी। चल आता आम्ही जातोय खालती, आता मामाच्या घरी जाऊया ना, चल। कसलं भारी वाटतं इथेच। हां बाहेरचाच बल्ब आहे आणि मागे आहे लाईट, ते घर आहे, आमचंच घर आहे। तर आता आम्ही दोघं चालले। हां बाळा, हाय आमचा हाय आयाश दिसते, हाय चला आता मटन खायला, मटन हो चला कुठे जायचं आता? जीप है ना, जीप। चल आता आपण जाऊया जीपमध्ये, चल जीपमध्ये जाऊया, चल। तर आता आम्ही चाललो आहोत मामाच्या घरी। हे बस आम्ही तर सगळ्यांना टाटा बाय बाय करतो। 2 दिवस राहिलो, काल म्हटली मी हळद उतरवणी होती आणि आता मी चाललो जीपने। आता जीप येते, इथे गाड्यांचा फार प्रचंड प्रॉब्लेम असतो। आता सकाळची गाडी दुधासाठी येते, सगळ्यांचं दूध घेऊन खालती शहरात जाते, तर त्या गाडीने आम्ही जाणार आहोत। आणि आज भरपूर लग्न आहेत, अच्छा आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत, आणि आम्हाला निघायचं आहे। तर जीपमध्ये गाडीमध्ये जागा मिळते की नाही मिळते गॉड नोज। चला बाबू सगळ्यांना बाय बाय करायचं ना, बाय बाय चल।
बस इथे ना. अरे बस की त्याच्यावरती. आमच्या गावी ना एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागते की आपल्याला जेव्हा आपल्याला गावी येतो किंवा मुंबईला जायचं असेल ना तर आपण प्रॉपर प्लॅन करून जावं लागतं. जेव्हा आम्ही शहरात होतो तेव्हा सांगावं लागतं की ह्या तारखेला आम्ही गावी मुंबईला येणार आहोत किंवा आम्हाला वरती जायचं आहे किंवा कुठचं प्लॅन आहे, लग्नासाठी जायचं आहे किंवा इतर ठिकाणी जायचं आहे. कारण इथे काय असतं ना की ही सकाळची एक गाडी येते, दुधाची गाडी. जर ही गाडी भरून आली, लोक बघा अगोदर पुढे सुद्धा लोकांनी भरलेली जागा आहे, तर ही जर भरून आली तर आपल्याला जायला मिळत नाही. आणि मग ह्या दादांना म्हणजे आपण सांगू शकतो की बाबा खालून आपल्याला जीप पाठवा म्हणून, कारण मुंबईला जाणारी लोक आहेत किंवा लग्नाला जाणारी लोक आहेत. म्हणजे अशी ही परिस्थिती आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे की ते मोबाईलचं नेटवर्क अजिबात नसतं. तर मी पण गावी गेली होती 5 दिवस. मी काही व्हिडिओ अपलोड केले नव्हते कारण की मोबाईल नेटवर्कच नव्हतं. इवन आपण साधं फोन पण तोडका फोनसुद्धा लावू शकत नाही इमर्जन्सीसाठी. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. एक तर ट्रान्सपोर्टेशन आणि इथे नेटवर्क नाही आहे. सो आता आम्ही निघालो होतो मामाच्या गावी जाण्यासाठी, म्हणजे दीपकच्या आजोळाच जायला निघालो होतो. आणि तिकडे कुठल्याही प्रकारची काळजी नाही कारण रोडवरतीच घर आहे. तिथे सगळं नेटवर्क वगैरे सगळं फुल असतं. म्हणजे आपल्याला काळजी नाही की आपण येतोय किंवा आपण इन्फॉर्म केलं पाहिजे ना की बाबा आम्ही येतोय वगैरे. सो आम्हाला अर्ध्या रस्त्यात आल्याच्या नंतर आम्हाला नेटवर्क आले किंवा आम्हाला सांगावं लागतं की आम्ही येतोय म्हणून. सो त्या गाडीतून आम्ही आलो. नंतर आम्हाला 3 गाड्या बदलाव्या लागल्या. टप्प्याटप्प्याने गाडी बदलूनच आम्हाला इथे यावं लागलं. आणि छान अशी नदी होती. खरं तर मी मामाच्या गावी तिसऱ्यांदा आली होती, म्हणजे दीपकच्या मामाच्या घरी. आणि आज सगळीजणं आली होती, मामा मामी वगैरे. जे मामा बाहेर गावी असतात ते सुद्धा आले होते. त्यांची पूर्णपणे फॅमिली आली होती आणि दुसरे मामासुद्धा आले होते. त्याच्यामुळे मग आम्ही कारण ते लग्नाला आले होते त्याच्यामुळे मी म्हणाले होते की आपण एक दिवस ज्या दिवशी आपण जाणार आहोत तर त्या दिवशी आपण सकाळी सकाळी दुधाच्या गाडीतनं निघूया आणि मामाकडे जाऊन मग संध्याकाळी आपण लक्झरी पकडून मुंबईला यायला निघूया. म्हणून मग मामा होते, त्यांच्या म्हणजे पूर्ण फॅमिली होती. आणि फॅमिली असेल तर आम्हाला वेगळं काही म्हणजे हे नाही, बोरिंग अजिबात नाही. आम्ही खूप मज्जा धमाल मस्ती एकत्र करतो पूर्णपणे फॅमिली. आणि ही जी मागे आहे ती मामी आहे आणि माझी छोटीवाली ननंद आहे. आमच्या ज्या माम्या आहेत त्या सगळ्या सेम आहेत. खूप एंटरटेन म्हणजे खूप चांगला ब्रॉडबँडेड असं कधी वाटत नाही की त्या मामी आहेत किंवा काय आहेत. सगळ्या म्हणजे त्या एक सिमिलर एज वाईजनुसारच आहेत सगळ्याजणी. ह्या मामी आहेत सगळ्या शेवटच्या मामी आहेत. खूप धमाल मस्ती करणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे असं आपल्याला वेगळं असं फील कधीच होत नाही. आता मी सून असली तरी आम्हाला असं वेगळं काही फील होत नाही की मामी आहेत आपण गप्प बसं, अजिबात नाही. आम्ही एकदम फुल त्या ॲटिट्यूडने आणि त्या धमाल मस्तीने एन्जॉय करत असतो. आणि बघा पाणी एवढं वाहतं आहे. त्यांची मुलंसुद्धा त्यांची छोटीच आहेत. तर ती एक सिमिलर एज आल्यामुळे ना असं म्हणजे असं भीती वाटत नाही की आपण कसं बोलावं काय. आपण एक असतो ना की मामींशी आपण कमी बोलतो किंवा मामांशी कमी, असं अजिबात नाही. ते एक आमच्या घरामध्ये एक वेगळंच वातावरण आहे आमच्या रिलेशनमध्ये. त्याच्यामुळे खूप धमाल येते. आम्ही एकत्र वगैरे आलो. अजून 4 मामी आहेत. 2 माम्या इथे मुंबईला आहेत, गावी आहेत. आणि बाकीच्या 3 मामी आहेत त्या मुंबईला आहेत. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र येतो फॅमिलीमध्ये, जसं माझ्या घरामध्ये पण पूजा झाली होती तेव्हा सगळीजणं आली होती, तर खूप मस्ती धमाल करतो. आम्हाला कधी असं बोर वाटत नाही किंवा आम्ही कसं बोलू मामांशी मामींशी असं कुठल्याही प्रकारचं वाटत नाही. आणि एवढं छान वाटतं. मी तरी सासुरशीण आहे तरी मला एवढं कम्फर्ट फील होते, मी फील करते इथे. आणि खूप भारी वाटतं. मामांचं घर म्हणजे आम्हाला खरंच खूप भारी वाटतं सगळ्यांसाठी असं आहे. तर इथे मामी वगैरे म्हणत होते आपण फोटोशूट करूया, व्हिडिओ काढूया. आणि मामा तिकडे गाडी धुतात, जे इथे नसतात बाहेरगावी असतात. आणि आयश बघा आयश एवढी धमाल मस्ती करतोय बापरे. आणि ते मागे आहेत ते मामा आहेत. तर मामांची मुलं पण खेळत होती, दीपक पण खेळत होता. आणि दीपकला मी म्हणाली चल आपण खेळूया, कारण की मला ना असं लहानपणीच्या ह्या सगळ्या आठवणी हे झालं तर असं वाटतं की अरे यार आपण उगच मोठे झालो. ते कसले दिवस होते, कसले भारी. आम्ही पण असं गावी डुबक्या मारायचं, पाण्यात हे करायचं, खूप काही गोष्टी खेळायचो. आणि आता मोठे झालो की आम्ही आमच्या मुलांना खेळवतोय. पण आमच्या घरामध्ये असं कुठल्या प्रकारचं बंधन नाही आहे. तुम्हाला जसे पाहिजे मज्जा मस्ती मौज करा. तुम्हाला कुठल्या प्रकारचं हे नाही आहे, स्वतंत्र आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर ह्याच गोष्टीचा मला फार आनंद येतो की चला आपल्याला कुठल्याही प्रकारची बंधनं नसल्यामुळे आपण आपल्या मनासारखे जगू शकतो, मज्जा करू शकतो. आणि खूप भारी वाटतं. आपण आपल्या मुलांसोबत सुद्धा मज्जा करू शकतो असं असतं. तर बघा आयश पण माझ्या अंगावर पाणी उडवतोय आणि दीपक सुद्धा, त्याला पण मी भिजवते. पण एवढं पाणी गार होतं ना की म्हणजे असं वाटत होतं की एकदा
बसलो केवढं गार होईल की आयश फार थर असं त्याचे दातावर दात आपटत होते की एकदा बसतोय पुन्हा उठतोय. तर मी सुद्धा विचार करत होते की बसूया म्हणून, पण नंतर विचार केला की आम्ही थोडंसं बाहेर ड्राईव्हला जाणार होतो आणि मग अंगावरती ओले कपडे असतील तर बरोबर नाही. मुलं फक्त खेळत होती, मी त्याचे कपडे फक्त आणले होते. तरी पण मला सगळीजण म्हणत होता तुला मज्जा करायची, जा म्हणून फोर्स करत होते, जा कपडे काय आपण एकदाच येतो, सारखं येत नाही वगैरे असं होतं. पण नंतर मग म्हटली नको जाऊ दे, झाले ते गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी असं होतं. तर आयश बघा, आयश ह्याच्यात जास्त कोणी फार मज्जा कोणी केली असेल ना तर ते आमच्या आयशने फार मज्जा केली. खूप भारी वाटलं, खूप मज्जा केली मामाच्या गावी येऊन. लास्ट टाइम आलो कधी आलो आय थिंक हा कोयनेचा डेपो आहे ना. हा का आपण लास्ट टाइम मी एवढ्या वरती कधी आलो काका, आपण लास्ट टाइम एवढ्या वरती कधी आलो. आपण इकडे हा त्याचा एंड होतो का इथे. शाळा कुठे तुमची ना मामा. तर अर्ध्या तासानंतर आम्ही निघालो होतो गाडीमध्ये आणि दीपक मला दाखवते आजूबाजूचा परिसर. तो सुद्धा इकडे तिकडे राहिलेला होता 2-3 वेळा. त्यांनी सुद्धा घर अदलाबदल केली होती आणि एकत्र बसून होतो. मामा ड्राईव्ह करत होते, मामा मला त्यांचं हे दाखवत होते, शाळा दाखवत होते. ते पायी चालत येत होते एवढ्या शाळेत, म्हणजे शाळेत येण्यासाठी. तर खूप छान वाटत होतं, बघू शकता. आणि जरा 15 ते 20 मिनटं असं ड्राईव्ह करत होते, कारण आम्हाला तर निघायचं येतं 1-1.5 तासाने आम्हाला निघायचं होतं. मुलं पण फार थकली होती. आयश पण आमचा बघा झोपून गेला होता, त्याला काही कळत नव्हतं झोपायचं की काही. मी त्याला आयशला म्हणत होती की आयश झोपा म्हणून, आणि आम्ही खूप मस्ती धमाल करत होतो. खूप छान गेले गावचे दिवस. 3च व्लॉग मी शूट केले होते आणि खूप कमी ह्याच्यामध्ये खूप अशी मज्जा केली आहे. तर म्हटली चला तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, बाय.